नमस्कार, घरची चव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशाच पद्धतीने डांगरघाऱ्या बनवणार आहोत. चला तर मग त्यासाठीचं साहित्य आपण बघून घेऊया. मी डांगरघाऱ्या बनवण्यासाठी पावशर डांगर घेतलेलं आहे. मी ते अगोदरच वाफवून घेतलेलं आहे. ह्या साईजची वाटी आहे. गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे. गव्हाचं पिठाचं प्रमाण आपण कमी जास्त बनवताना होऊ शकतं आहे. 1 वाटी गूळ घेतला आहे. 3 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बडीशोप आणि जायफळ. आता आपण पहिल्यांदा हे डांगर किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत सर्व. अशा पद्धतीने मी आता डांगर किसून घेतलेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. मी गॅसवरती पॅन गरम व्हायला ठेवला आहे आणि हा 1 वाटी गूळ आता त्यात टाकून आपण वितळून घेणार आहोत. आपल्याला बिलकुलही पाणी नाही वापरायचं आहे ह्या पुऱ्यांसाठी. फक्त गूळ आता आपण विरघळून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. अशा पद्धतीने आपण सर्व गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया, वितळून घेऊया. याच्यामध्ये आता आपल्याला हे किसलेला डांगर टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खूप जास्त वेळ नाही मिक्स करायचा आहे. गूळ एकदम व्यवस्थित वितळला की त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, एकजीव होतोपर्यंत. ह्या पुऱ्या खायला खूप सुंदर लागतात. तुम्हाला कुठं प्रवासाला वगैरे जायचं असेल तर त्यावेळेस पण 2-3 दिवस आरामशीर व्यवस्थित ते राहू शकता. गूळ आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे, वितळलेला आहे. आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं थंड व्हायला ठेवून देऊया. आपलं मिश्रण आता जरा थंड झालेलं आहे. आपण एका पॅनमध्ये ते ओतून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रवा मिक्स करूया, कारण ते कोमट आहे. त्याच्यातच रवा टाकायचा आहे आपल्याला कोमट असतानाच. नंतर 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा बडीशोप, थोडंसं जायफळ आपण किसून टाकणार आहोत. शक्यतो जायफळ हे किसूनच वापरत चला, कारण जायफळ आपण जेव्हा पूड आणतो मार्केटमधनं तर त्याला एवढा सुगंध नसतो. अशा पद्धतीने अर्धसं जायफळ मी किसलेलं आहे. यात आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. गोड वस्तू म्हटलं की मीठ हे पाहिजेच. आता हे पहिल्यांदा आपण 1 वाटी पीठ, गव्हाचं पीठ यात ॲड करूया आणि नंतर आपल्याला किती प्रमाणात लागणार आहे तशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. परत मी थोडंसं पीठ टाकणार आहे आणि आता किमान मी आता पुन्हा अर्धी वाटी पीठ वापरलेलं आहे. 2 वाट्यांमधनं 1.5 वाटी ॲड केलेली आहे. अर्धी वाटी अजून शिल्लक आहे माझ्याकडे. जर आपल्याला आवश्यकता वाटल्यास आपण पुन्हा अजून थोडंसं पीठ ॲड करू शकतो. अजून आपलं हे जरा पातळच आहे. ही अर्धी वाटी राहिलेली शिल्लक पण आपण त्यात ॲड करणार आहोत आणि आता व्यवस्थित मळून घेणार आहोत. 2 वाट्या पीठ हे अगदी परफेक्ट झालेलं आहे असं मला वाटतं आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये 2 वाटी पीठ झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता मळून तयार झालेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला आपण 5 मिनिटासाठी भिजू देऊ. आपले 5 मिनिट झालेले आहे. आता आपण थोडंसं तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेऊया हे सर्व पीठ. अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालं आहे पूर्ण. आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. लहान मोठे तुमच्या साईजनुसार करा. तुम्हाला किती साईजमध्ये पुरी पाहिजे त्या पद्धतीने. मी अशा पद्धतीने तेलाचा हात लावून थोडेसे 2-4 गोळे तयार करून घेणार आहे. मी आता 2-4 गोळे तयार करून घेतले. आता पहिल्यांदा आपण लाटून घेऊया.
की लाटताना कोरडं पीठ वगैरे वापरायची काही आवश्यकता नाही आहे. शक्यतो वापरलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो वापरू नका. आपण तेलात सोडल्यानंतर मग ते कोरडं पीठ लावलेलं असतं, ते तेलाला पण खाली तळाशी जाऊन बसतं, तेल खराब होतं, अनेक प्रॉब्लेम येतात आणि कोरड्या पिठाने कडक पण होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने जाडसर खूप पातळ पण ठेवू नका आणि खूप जाड पण करू नका. तुम्हाला कडक हवे असाल तर मग पातळ केली तर काही प्रॉब्लेम नाही. आता मी अगोदरच तेल गरम व्हायला ठेवलेले आहेत. आपण आता ते तळून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक पुरी तेलात सोडूया. पहिल्यांदा आपण 2 पुऱ्यात सोडणार आहे मी. गॅसची फ्लेम ही मिडियम फ्लेमवरतीच असू द्या गॅस, कारण की एकदम लाल होणार नाही आपली पुरी. मंद आचेवर व्यवस्थित भाजल्या जाईल, तळल्या जाईल. पलटी मारून घेऊया. हे बघू शकता किती छान मस्त कलर आला आहे आपल्या पुरीला आणि व्यवस्थित फुलली पण. तयार झालेल्या आहेत. अशाच पुऱ्या तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.